सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भरदिवसा नाशिकमध्ये अपहरणाचा थरार उघडकीस आलाय. सातपूरमधील पपया नर्सरी परिसरामध्ये 6 ते 7 जणांनी एका तरुणाला जबरदस्ती गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केलाय. या संपूर्ण प्रकाराचा मोबाईलवर शूट झालेला व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. नाशिकच्या सातपूर भागामध्ये भरदिवसा धक्कादायक प्रकार घडलाय. पपया नर्सरी परिसरात एका तरुणाला 6 ते 7 जणांनी घेरलं आणि जबरदस्तीने गाडीत कोंबून घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. अचानक घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणानं जीवाची पर्वा न करता पळ काढला. तर हा तरुण थेट धावत जाऊन सातपूर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचला आणि आपल्यासोबत घडलेला प्रसंग त्याने सांगितला. सुदैवानं घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी या प्रकाराचा मोबाईलवर शूटिंग केलेलं आहे आणि या व्हिडिओमुळे अपहरणाचा प्रयत्न उघडकीस आला असून पोलीस तपासामध्ये हा महत्त्वाचा धागा मिळालाय. भरदिवसा झालेल्या या अपहरणाच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणातील सर्व आरोपींना पकडण्यासाठी तपासाची चक्र वेगानं फिरवलेली आहेत. नाशिकसारख्या शहरामध्ये भरदिवसा अपहरणाचा प्रयत्न होणं ही चिंताजनक बाब आहे. व्हिडिओ पुराव्यामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात कधीपर्यंत येत आहेत याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.